मी चायनाला एकदा गेलो, आम्हाला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी दाखवली. ती स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आम्ही पाहायला गेलो, त्या गावाचं नाव मला आठवत नाही. हजारो एकरामध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आहे. ऑलिम्पिक मध्ये खेळले जाणारे सगळे खेळ त्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकवले जातात. कसे शिकवले जातात तर वयाच्या 5 वर्षापासून ते विद्यमान जी टीम आहे, म्हणजे आत्ताची करंट टीम, त्या टीमच्या मेंबर पर्यंत सगळ्यांनी तिथं मुक्कामी राहून शिक्षण घेऊन तिथं त्या ऑलिम्पिक साठी तयारी करायची. ह्याच्या बदल्या त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या आई वडिलांना दरमहा सरकार पैसे देतं. का देतं पैसे? तर तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी राष्ट्र कार्यासाठी आता आम्ही देशासाठी घेतलेली आहे, तुम्हाला आता याच्यातून काही उत्पन्न मिळणार नाही, भविष्यात तुम्हाला सांभाळेल वगैरे, हे सोडून द्या. ते पदकं मिळवण्याचा आकडा वाढतच राहील, कारण ते त्यासाठी प्रयत्न करतायत. आपल्या नाशिक जिल्ह्यातला एक मुलगा, गावित नावाचा आदिवासी मुलगा, अपंग मुलगा, तो पॅरा ऑलिम्पिक मध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं. आपल्या देशामधला जेवढा मागासलेला भाग आहे तिथं खूप मोठं टॅलेंट आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु ते टॅलेंट पुढे आणण्यासाठी, त्याच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडलेलो आहे, ही वस्तुस्थिती आहे.